श्री गणेशाय नमः। श्री अक्कलकोट निवासीनाथ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृताचा 8वा अध्याय। एक असा अध्याय जिथे भक्ती, संकट आणि सद्गुरूच्या कृपेचा अद्भुत संगम आहे। या अध्यायातील कथा आपल्याला सांगते, जीवनात कितीही वैभव असो, संकट कोणालाच चुकलेली नाहीत, पण अशा दुःखमय क्षणी जर कोणी आपल्याला खरा आधार देत असेल तर तो म्हणजे सद्गुरूचं चरण आणि त्याचं अढळ प्रेम। आज आपण पाहणार आहोत एक श्रीमंत, प्रतिष्ठित पण व्याधीग्रस्त अधिकारी शंकरराव राय बहादूर यांची स्वामींच्या चरणी जीवाभावाने घडलेली शरणागती आणि त्या शरणागतीला मिळालेलं अमोल फळ। ही कथा केवळ एक चमत्कारी प्रसंग नव्हे, तर ती आपल्याला जीवनाचं खरं तत्वज्ञान शिकवणारी एक भावस्पर्शी अनुभूती आहे। चला तर मग भक्तीच्या या मंगल प्रवासात आपण एकत्र निघूया श्री स्वामी समर्थांच्या कृपा छायेखाली। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टम अध्यायाची भावकथा। जय हो त्या अनंत रूपी भक्तवत्सल स्वामींची। या अध्यायात पुढील कथा सांगताना सांगणारा म्हणतो की स्वामींच्या कृपेनेच ही चरित्रे मालिका पुढे वळते। मागील अध्यायात आपण पाहिलं की अक्कलकोट येथे स्वामींनी कसे चमत्कार दाखवले आणि भक्तांची कशी काळजी घेतली। या अध्यायात कथा सुरू होते एका मान्यवर व्यक्तीपासून, निजाम सरकारचे दप्तरदार शंकरराव राय बहादूर। त्यांच्याजवळ संपत्ती, सुख, प्रतिष्ठा आणि परिवार सगळं काही होतं, पण नियतीचा खेळ वेगळाच होता। त्यांच्या जीवनात एक गंभीर व्याधी होती। ब्रह्मसंबंध, वैद्य, झाडबुटी, दानधर्म, व्रते, अनुष्ठान सर्व उपाय करूनही ती व्याधी काही जात नव्हती। हा रोग इतका भयंकर होता की अंगावर काळसरपणा आला होता, अन्नाची चव हरवली होती आणि रात्रंदिन चिंता करून शरीर अगदी थकून गेलं होतं। वैभवाच्या ऐवजी आता आयुष्यात केवळ वेदना आणि निराशा राहिल्या होत्या। शंकररावांनी अखेर गाणगापूरचा रस्ता धरला। तिथे श्री दत्त सेवा करण्यासाठी त्यांनी मनोभावे उपासना केली। 3 महिने सेवा करत असतानाच एका रात्री त्यांच्या स्वप्नात दिव्य दृष्टांत झाला। अक्कलकोटला जा आणि स्वामी समर्थांची सेवा कर, तिथे तुला रोगमुक्ती मिळेल। पण शंकररावांना गाणगापूरची श्रद्धा होती, म्हणून ते थांबले। पण पुन्हा एकदा तोच दृष्टांत झाला आणि अखेर त्यांनी आपली प्रिय पत्नी सोबत घेतली आणि अक्कलकोट गाठले। अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी पाहिलं ती संपूर्ण नगरी भक्ती सागरात न्हालेली आहे। प्रत्येक घराघरात स्वामींचं नामस्मरण, कीर्तन, पूजन सुरू आहे। जणू काही स्वामी समर्थ स्वतःच प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात वास करत आहेत। गावातील स्त्री पुरुष रोज सकाळी अंघोळ करून फुले, फळं, नैवेद्य घेऊन स्वामींच्या चरणी प्रेमभावे अर्पण करत होते। हे दृश्य पाहून शंकरराव आणि त्यांची पत्नी भारावून गेले। आता त्यांचाही भाव जागृत झाला होता आणि त्यांनी भक्तिपूर्वक स्वामींच्या चरणी आपलं शरणागतत्व अर्पण केलं। या अध्यायातून एक गोष्ट स्पष्ट होते, वैभव, सत्ता, सुख काहीही असो, पण जर जीवनात भक्ती आणि सद्गुरूचं स्मरण नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे। आणि जर भक्ती असेल तर संकटातून मार्ग नक्कीच सापडतो। स्वामी समर्थ हेच त्या अडचणींचा अंत करणारे आहेत, ज्यांच्या कृपेने दारिद्र्य नाहीसं होतं आणि व्याधी नष्ट होतात। त्यांच्या चरणीच खरी शांती आणि मुक्ती आहे। श्रोते हो, ही कथा केवळ शंकरराव राय बहादूर यांची नव्हे, तर आपणा सर्वांची आहे। आपण श्रीमंत असो, गरीब असो, व्याधीग्रस्त असो किंवा चिंताग्रस्त, जर आपल्या हृदयात भक्ती असेल आणि आपण सद्गुरूंच्या चरणी मनोभावे शरण आलो तर ती कृपाधारा ओघवती वाहतेच। स्वामी समर्थ कुणालाही दूर करत नाहीत। त्यांच्या कृपेचं सामर्थ्य इतकं वैभवशाली आहे की जेथे वैद्य थकतात तेथे स्वामींचा आशीर्वाद काम करतो। आज आपण हेच अनुभवलं की भक्तीचा मार्ग हा संकट काळात दिवा ठरतो,
आणि सद्गुरूंचं स्मरण हे खरं जीवनाचं अमृत आहे. स्वामी समर्थ आपणहून पुढे येतात, भक्तांचं दुःख ओळखतात आणि त्याचा भार स्वतःच्या कृपेने हलका करतात. हेच आहे अष्टम अध्यायाचं मर्म. श्रद्धा, समर्पण आणि सद्गुरूंवर अखंड विश्वास. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.